नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये. भारतासह अन्य देशांना जून अखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करणार असल्याचं अमेरिकेनं गुरुवारी स्पष्ट केलं. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करून लसीच्या सहकार्याबद्दल आभार मानले. जगभरात जून अखेरपर्यंत किमान 8 कोटी लस मात्रांचं वाटप करण्याचं अमेरिकेचं धोरण आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 2.5 कोटी लसींचा मात्रांचा पुरवठा भारतासह काही देशांना करण्याचं अमेरिकेचं नियोजन आहे. आणि कोरोनोत्तर काळामध्ये जागतिक आरोग्य क्षेत्रातली भागीदारी, अर्थव्यवस्थेची फेरउभारणी इत्यादी मुद्द्यांवर सुद्धा यावेळी चर्चा केल्याचं मोदी म्हणाले. कोलंबियामध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे, त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत सरकार विचार करते. गुरुवारी रुग्णसंख्या इतकी वाढली की हॉस्पिटलच्या बाहेर एका बास्केटबॉल कोर्टात तंबू लावून त्यात रुग्णांवरती उपचार करावे लागले. वैद्यकीय क्षेत्रावरील ताण भरपूर वाढलाय आणि सरकारनं आणखी काही मदत करावी अशी अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञ करतायत. सरकार चर्चा करते, पण लवकरात लवकर कृतीही केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर कोरोनाच्या या लाटेमध्ये तरुण रुग्णांची संख्या जास्त असल्यानं नर्सेसचं म्हणणं आहे पहिल्या लाटेमध्ये वृद्ध रुग्ण जास्त होते असं देखील त्यांनी म्हटलंय. कॅलिफोर्नियामध्ये रेस्टॉरंटमध्ये अल्कोहोल विकण्यासाठी गव्हर्नरनी परवानगी दिली आहे. तसंच आउटडोअर डायनिंगसाठी सुद्धा मर्यादा वाढवण्यात आली आहे. 2 आठवड्यापूर्वीच कॅलिफोर्नियातले निर्बंध शिथिल करण्यात आले. तसंच लस घेतलेल्यांसाठी आता मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात सूट देण्यात आली आहे. 15 जूनपासून लस घेतलेले लोक विना मास्क फिरू शकतात असं अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण केंद्रानं सांगितलंय. ब्रिटननं पोर्तुगालला कोविड सुरक्षित पर्यटन स्थळांच्या यादीतून वगळले. त्यामुळे आता सुट्टीत पोर्तुगालला गेलेल्या पर्यटकांना ब्रिटनमध्ये परतल्यावर 10 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. पोर्तुगालमध्ये वाढणारी रुग्णसंख्या आणि नवीन स्ट्रेनमुळे हा अवघड निर्णय घ्यावा लागल्याचं ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री ग्रांट शेप्स यांनी म्हटलंय. आईसलँड, इस्रायल आणि फॉल्कलँड हे ब्रिटनच्या ग्रीन लिस्टमध्ये आहेत. या देशात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना ब्रिटनमध्ये परतल्यावर क्वारंटाईनची गरज नाही. ब्रिटन सरकारनं पर्यटन उद्योगाबाबत घेतलेल्या निर्णयावर पोर्तुगालनं नाराजी व्यक्त केली आहे. पोर्तुगालला ब्रिटननं अँबर अर्थात पिवळ्या यादीमध्ये टाकलंय. इतके दिवस पोर्तुगाल ग्रीन लिस्टमध्ये होता. आता पहाटे 4 वाजल्यापासून हा निर्णय अंमलात येतोय. त्यामुळे पोर्तुगालवरून ब्रिटनला परतणाऱ्या पर्यटकांना 10 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. ही आमच्यासाठी वाईट बातमी अशी प्रतिक्रिया पोर्तुगालमधील पर्यटन व्यावसायिक, हॉटेल आणि मॅनेजर्सनी व्यक्त केली आहे. या घोषणेआधी या उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटकांपैकी 40% ब्रिटिश पर्यटक येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आणि ब्रिटिश सरकारच्या या निर्णयामागील कारण समजू शकत नाहीये अशी प्रतिक्रिया पोर्तुगालच्या परराष्ट्र खात्यानं दिली. मात्र पोर्तुगालमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आणि नवीन धोकादायक स्ट्रेनमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं ब्रिटनच्या परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत G7 राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. काही देशांमध्ये असलेल्या प्रवासाच्या निर्बंधांमुळे त्यांचे पर्यटन मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवर करण्याच्या उपाययोजनांवरती या बैठकीमध्ये चर्चा होते. सध्याची परिस्थिती गुंतागुंतीची आणि त्यावर काय करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठीच आम्ही इथे जमलो आहोत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं कोरोनाच्या उपाययोजनांबाबत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असं हँकॉक म्हणाले. सगळ्यात आधी कोविडवरची लस तयार करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठानं ॲस्ट्राझेनेकाबाबत ना नफा ना तोटाच्या धर्तीवर भागीदारी केली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोविडवरील ॲस्ट्राझेनेका लसीचा दुसरा डोस लंडनमध्ये घेतला. लंडनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी लस घेतली. ब्रिटनमध्ये सध्या 6,60,00,000 लोकांनी लसीचा किमान एक तरी डोस घेतलेला आहे. तर 2,64,00,000 लोकांचं पूर्ण लसीकरण झालंय अशी माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. स्कॉटलंडमध्ये कोरोनाबाबतचे निर्बंध पुढील काही काळासाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्कॉटलंडच्या मंत्री निकोला सर्जन यांनी दिली आहे. कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांमध्ये हे निर्बंध काही काळासाठी तरी शिथिल होणार नाहीत असं त्यांनी स्कॉटिश संसदेत स्पष्ट केलं. अर्थात ही फक्त स्थगिती आहे, माघार नाही असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर इंडोअर मीटिंग्ज आणि सेवा क्षेत्रही खुलं असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. लसीकरणामुळे फक्त स्थगिती द्यावी लागली, पूर्ण लॉकडाऊनची स्थिती आली नाही, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
इजिप्तमध्ये रेड सी आणि साऊथ सिनाई प्रांतामध्ये काम करणाऱ्या सर्व पर्यटन कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झाल्याची घोषणा इजिप्तचे आरोग्य मंत्री हाला जायद यांनी केली. 30 जूनपर्यंत या दोन्ही प्रांतातील रहिवासी आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली. रेड सी प्रांत इजिप्तमधील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळ असल्याचं सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आणि त्यावेळेस ही घोषणा करण्यात आली. इजिप्तचे पर्यटन मंत्री, नागरी हवाई उड्डाण मंत्री सुद्धा यावेळी उपस्थित होते. इजिप्तचा पर्यटन व्यवसाय हळूहळू सावरतोय आणि 2021च्या सुरुवातीपासून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली अशी माहिती पर्यटन मंत्र्यांनी दिली. इजिप्तची अर्थव्यवस्था प्रामुख्यानं पर्यटनावरतीच अवलंबून आहे. ग्रीसमधील निर्वासित आणि स्थलांतरितांना लस देण्याची मोहीम सुरू झाली आहे. उत्तर ॲगन आयलंडमधील एका कॅम्पमध्ये 50 निर्वासित आणि स्थलांतरितांना जॉन्सन अँड जॉन्सनची लस देण्यात आली. या सगळ्यांना लसीकरणाबद्दल योग्य ती माहिती देण्यात आली आणि सर्व ती काळजी घेण्यात आली आहे अशी माहिती स्थलांतरित विभाग मंत्री निकोलस बाबाकोस यांनी दिली आहे. उत्तर अँगे प्रांतातील चिओस आणि सॅमोस या 2 आयलंडवर देखील लसीकरण होणार आहे. दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्गमध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी सरकारी आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी केली होती. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झालाय. आपण आपली स्वतःची काळजी घेतली नाही तर वेदनादायी मृत्यूला आमंत्रण दिलं जातं आणि हेच टाळण्यासाठी आम्ही लस घेत आहोत अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी दिली. दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 10 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. दक्षिण आफ्रिकेत जानेवारी महिन्यात लसीकरण मोहीम सुरू झाली आणि सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जॉन्सन अँड जॉन्सनची लस देण्यात आली. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी फायझरच्या लसीचे 2 डोस दिले जात आहेत. पॅरामाउंट पिक्चर्सनं गुरुवारी त्यांच्या टॉम क्रूजच्या 7व्या मिशन इम्पॉसिबलचं प्रोडक्शन काही काळासाठी बंद केलं. या युनिटमधील कोणीतरी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं हे शूटिंग 14 जूनपर्यंत थांबवण्यात आलं अशी माहिती पॅरामाउंट पिक्चर्सच्या प्रवक्त्यानं दिली. आम्ही परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहोत आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करतो आहोत असं देखील त्यांनी सांगितलं. मात्र कंपनीनं याबाबत आणखी काही माहिती दिलेली नाही. जपाननं तैवानला ॲस्ट्राझेनेकाचे 10,24,000 डोसेस दिले. तैवानमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. त्यात तिथे लसीकरण मोहीम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. त्यासाठीच ही मदत करण्यात आली आहे. जपानच्या तैवानसोबतच्या भागीदारी आणि मैत्रीचा एक भाग म्हणून असल्याचं जपाननं म्हटलंय. जपानमध्ये उत्पादित झालेल्या लसीचे डोसही कोवॅक्स मोहिमेअंतर्गत तैवानला पाठवण्यात येणार आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये 4था वर्ल्ड बायसिकल डे साजरा करण्यात आला. लेन्झेक सिबिल्स्की यांच्यामुळे संयुक्त राष्ट्रांमध्ये सायकलबाबतची मोहीम सुरू झाली. सिबिल्स्की हे मूळचे पोलंडचे असून ते वॉशिंग्टन डीसीमध्ये राहतात. गेल्या 12 वर्षांपासून ते पोलिश नॅशनल सायकलिंग टीमचे सदस्य आहेत. आपल्या अवतीभोवती तंत्रज्ञानविषयक रोज नवनवे शोध लागत आहेत. तरी देखील आपल्याला व्यायामाची गरज आहे आणि सायकलिंग हा उत्तम व्यायाम आहे असं ते म्हणाले. गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये सायकलिंग हा आरोग्य उत्तम राखण्यासाठीचा सर्वोत्तम व्यायाम प्रकार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा म्हटलं होतं. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांचा गुरुवारी 17वा वाढदिवस होता. या निमित्तानं राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जिल बायडेन यांनी सायकल स्वारी केली. डॉक्टर जिल बायडेन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब जेलावरमधील बीच हाऊसवर गेलं होतं. तिथे असलेल्या समर्थकांनी डॉक्टर जिल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 2017मध्ये बायडेन दाम्पत्यानं हे बीच हाऊस विकत घेतलं होतं. जानेवारीत अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून बहुतेक वीकेंड बायडेन कुटुंब याच बीच हाऊसवरती घालवतात. इस्रायलमध्ये विरोधी पक्षनेते येर लापिड आणि सरकारमधील त्यांचा मुख्य सहकारी नफ्ताली बेनेट यांच्या घराबाहेर निदर्शनं करण्यात आली. नवीन जाहीर केलेल्या आघाडी सरकारमध्ये दोघेही सहभागी आहेत. या नवीन आघाडीमुळे इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं 12 वर्षांचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे. 120 सदस्यीय नेसेमध्ये आम्हाला बहुमत मिळेल इतक्या जागा आमच्याकडे आहेत असं नफ्ताली यांनी म्हटलंय. या नव्या आघाडी सरकारमध्ये 8 पक्ष सहभागी आहेत. अमेरिकेनं सुरक्षेबाबत इस्रायलला दिलेल्या आश्वासनांबाबत इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकेकडून खात्री करून घेतली. सध्या इस्रायलमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात हमास अतिरेक्यांबरोबरच्या गाझामधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही खातरजमा करून घेण्यात आल्याचं सांगण्यात येते. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधकांनी एकत्रित येत त्यांच्या विरोधात आघाडी सरकारची घोषणा केली आहे. पेरूमधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराची गुरुवारी सांगता झाली. राजकीय क्षेत्रातील नवीन चेहरा विरुद्ध मुरलेला चेहरा अशी ही लढाई आहे. रविवारी पेरूमध्ये मतदान होणार आहे. ग्रामीण शिक्षक पेद्रो कॅस्टेलियो आणि कैफू फुजिमोरी यांच्यामध्ये रंगतदार लढत होती.
आतापर्यंतच्या पोलच्या अंदाजानुसार दोन्ही उमेदवारांमध्ये अगदी अटीतटीची लढाई होणार असल्याचा अंदाज आहे. आर्थिक शैक्षणिक धोरण खाणींबाबतची आश्वासनं या दोन्ही उमेदवारांनी दिली आहेत. बीजिंगच्या तयानमेन स्क्वेअर इथे चीननं केलेल्या हिंसाचार आणि रक्तरंजित हल्ल्याचा 32वा स्मृतिदिन शुक्रवारी पाळला गेला. त्यानिमित्तानं इथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या चौकाच्या परिसरात फिरणाऱ्या पादचाऱ्यांची ओळखपत्र तपासली जात होती. 4 जून 1989 रोजी पहाटे चीनच्या लष्करानं या ठिकाणी निशस्त्र निदर्शक आणि विद्यार्थ्यांवरती हल्ला केला होता. चीनी सरकारच्या आदेशानुसार हा हल्ला झाला होता. या रक्तरंजित हल्ल्यामध्ये शेकडो किंबहुना हजारो निष्पाप लोक ठार झाल्याचा आरोप आहे. तर हाँगकाँगमध्ये तयानमेन स्क्वेअरवरती मेणबत्त्या लावण्यासाठी आलेल्या समितीच्या सदस्याला अटक करण्यात आली. या रक्तरंजित अत्याचाराचा यावर्षी 32वा स्मृतिदिन आहे. हाँगकाँग अलायन्सचे उपाध्यक्ष चौ हँगटुंग यांना अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. इथलं म्युझियम सुद्धा या आठवड्यात बंद ठेवण्यात आले आणि सलग दुसऱ्या वर्षी इथला कार्यक्रम रद्द करण्यात आला. नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्विट डिलीट केल्याबद्दल माहिती आणि सांस्कृतिक मंत्र्यांनी ट्विटरवर जोरदार टीका केली. देशातील 1967 ते 70 या काळातील नागरी युद्धाचा संदर्भ देऊन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बुहारी यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर ट्विटरनं बुहारी यांचं अकाउंट 12 तास रीड ओनली मोडवरती टाकलं होतं. हे ट्विट कंपनीच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं ट्विटरचं म्हणणं होतं. मात्र ट्विटरचं मिशन नायजेरिया अत्यंत संशयास्पद असल्याची टीका लई महम्मद यांनी केली. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील सर्वात जास्त लोकांना आता अन्नधान्याची जास्त गरज असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी म्हटलेलं आहे. देशामध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तिथली परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्यामुळे मदत निधीची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इथल्या हजारो रहिवाशांना गोवा सोडून निर्वासित व्हावं लागलंय. यातील अनेक जणांनी शेजारच्या रवांडा देशात आश्रय घेतलाय. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये ट्विटरनं सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली. या अंतर्गत सबस्क्रायबर्सना अंडू बटनाचा वापर करता येणार आहे. ट्विटर ब्लू असं नाव या सर्व्हिसला देण्यात आलंय. या अंतर्गत सेव्ह केलेला कंटेंट ऑर्गनाईज करण्यासाठी अंडू बटन वापरता येईल आणि ट्विट प्रत्यक्ष येण्याआधी 30 सेकंद ते वापरकर्त्याला कॅन्सल करता येऊ शकतं. त्यामुळे ट्विट वाचणं सोपं जाणार आहे. तसंच कस्टमाइज ॲप आयकॉन्स आणि कलर थीम सुद्धा देण्यात आले आहेत. मेक्सिकोमध्ये गुरुवारी कॉर्पस ख्रिस्टी डे साजरा करण्यात आला. हा रोमन कॅथलिक दिन आहे. ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचं रूपांतर याच दिवशी ब्रेड आणि वाईनमध्ये झालं असं मानलं जातं. या निमित्तानं पालकांनी आपल्या लहानग्यांना पारंपरिक वेशात सजवून कॅथेड्रलमध्ये आणलं होतं. या मुलांनी पारंपरिक वेशात शहरभर फेरी मारली आणि आशीर्वाद मागितले. रशियाचे विरोधी पक्षनेते दिमित्री गुडकोव्ह यांची गुरुवारी पोलिसांनी सुटका केली. त्यांना 2 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. पैशाच्या घोटाळ्याचा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची सुटका झाली तरी तपास सुरू राहणार का याबद्दल स्पष्टता नाही असं गुडकोव्ह यांचे वकील मिखाईल म्हणाले. गेले काही दिवस रशियात विरोधकांची धरपकड सुरू आहे. ट्युनिशिया आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांची भेट झाली. दहशतवादाविरोधातील लढा, अवैध स्थलांतर आणि लिबिया आणि मध्य आशियातील शांतता आणि स्थैर्य या विषयांवर या दोघांमध्ये चर्चा झाली. या दोघांमध्ये काही करारांवर स्वाक्षरी सुद्धा झाल्यात. स्थलांतर हा सध्याच्या युरोपियन युनियनमधील सदस्य राष्ट्रांचा सर्वात जास्त काळजीचा विषय आहे आणि त्याबद्दलच आफ्रिकन आणि युरोपियन देशांमध्ये सातत्यानं चर्चा होते. गाझा सिटीमध्ये बरेच लोक उन्हाळ्याच्या दिवसात समुद्र किनाऱ्यावरती गर्दी करत असतात. परंतु अलीकडे समुद्र किनारे अस्वच्छ होऊ लागलेत. शहरात वापरलेलं पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता समुद्रात तसंच सोडलं जातं. त्यामुळे अनेकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली पण प्रत्यक्ष समुद्राच्या पाण्यातच जाण्याचं टाळलं. 2007 मध्ये हमास आक्रमक झाल्यानंतर इस्रायल आणि इजिप्तच्या दरम्यान झालेल्या एका छोट्याशा भागात गाझा पट्ट्यातील नागरिक आपला वेळ घालवण्यासाठी समुद्राची मजा लुटण्यासाठी एकत्र येत असतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गाझाचा समुद्रकिनारा खराब झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आणखी 28 चीनी कंपन्यांना अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी काळ्या यादीत टाकलंय. बीजिंगच्या लष्करी औद्योगिक परिसराशी जोडल्या गेलेल्या अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी मर्यादित चीनी कंपन्यांच्या काळ्या सूचीची यादी गुरुवारी वाढवण्यात आली. व्हाईट हाऊसनं ही माहिती दिली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या सैन्य आणि सुरक्षा उपकरणं पुरवण्यास
किंवा पाठिंबा देण्याच्या विचारात घेतलेल्या 31 चीनी कंपन्यांमधील भांडवल खरेदी करण्यास अमेरिकन लोकांना बंदी घातली होती। दरम्यान बायडेन यांच्या कारवाईमुळे यात विस्तार झाला। त्यामुळे या यादीत आता एकूण 60 कंपन्यांचा समावेश आहे। व्हाईट हाऊसनं दिलेल्या निवेदनानुसार जर या कंपन्यांना मंजुरी मिळाली तर हे मानवाधिकारांचं गंभीर उल्लंघन आहे। जगातील सर्वात मोठ्या मास प्रक्रिया करणाऱ्या कंपनीवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्यानंतर अमेरिकेत विविध आस्थापनांवर अशाच प्रकारचे रॅमसेवरचे अर्थात सायबर व्हायरसचे हल्ले होत आहेत। कालच अमेरिकेतल्या तेल पुरवठ्याच्या पाईपलाईनच्या व्यवस्थेवर रॅमसेवरचा हल्ला झाला। सध्या ही यंत्रणा सुरू असली तरीही त्याचा मोठा फटका बसू शकतो आणि जगभरातील अनेक तेल वितरण कंपन्यांच्या पुरवठ्यावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे। रॅमसेवरच्या या हल्ल्यानंतर तेल वितरण कंपनीच्या 2 शिफ्ट्स रद्द करण्यात आल्या आहेत। अटलांटामधील वेअरहाऊसमध्ये धोक्याचा अलार्म वाजला, मात्र इथे असलेल्या मतपेट्या सुरक्षित आहेत अशी माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली। गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीच्या मतपेट्या इथे ठेवण्यात आल्या आहेत। दुसऱ्या मजल्यावरचा अलार्म का वाजला याचा तपास आपलं कार्यालय करत असल्याची माहिती इथले शरीफ पॅट्रिक लॅबेट यांनी दिली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींचा आढावा घेत राहूयात, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही घडामोडी। स्पेनच्या पंतप्रधानांनी लिबियाची राजधानी त्रिपोलीला भेट दिली। लिबियातील नव्या अंतरिम सरकारला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। अनेक वर्षांच्या नागरी युद्धानंतर लिबियात आता शांतता आणि स्थैर्य येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। संयुक्त राष्ट्रांच्या धोरणानुसार लिबियात डिसेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत। ब्राझीलमध्ये 4 मजली बिल्डिंग कोसळली। रिओ दे जेनेरोच्या पश्चिमेला ही बिल्डिंग कोसळून 1 जण ठार झाल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली। 4 जणांची ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली। आणखी एकाचा शोध सुरू आहे। ही 4 मजली बिल्डिंग होती आणि अवैधरित्या बांधण्यात आल्याची माहिती मिळते। ही बिल्डिंग कोसळल्यानं आजूबाजूच्या इमारतींचं देखील नुकसान झालंय। सुदानमध्ये 2019 मध्ये लोकशाहीसाठी झालेल्या निदर्शनांमधील पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली। लोकशाहीच्या मागणीसाठी देशभरात मोर्चे काढण्यात आले। लष्करी मुख्यालय, खार्तूम आणि अन्य ठिकाणी हा हिंसाचार झाला होता। सध्या सुदानमध्ये लष्करी नागरी सरकार आहे आणि सुदानमधील नागरिकांना सातत्यानं आर्थिक आणि सुरक्षिततेच्या आव्हानांचा सामना करावा लागतोय। जेरुसलेममध्ये वार्षिक प्राईड परेडमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते। दरवर्षी जेरुसलेममध्ये ही प्राईड परेड काढली जाते। यामध्ये संगीत होतं, तसंच झेंडे सुद्धा फडकावले जात होते। अत्यंत कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती। LGBT समुदायाच्या पाठिंब्यासाठी ही प्राईड परेड काढली जाते। आमची परिस्थिती आता सुधारते आहे, आम्हाला आता प्रतिष्ठा मिळू लागली असं मत एका सहभागीनं व्यक्त केलं। 2015 मध्ये एका प्रतिगामी जून शिराबांकी 16 वर्षाच्या मुलीचा या परेडमध्ये खून केला होता। या हल्ल्याचा देशभरात निषेध केला गेला होता। यावर्षी परेडमध्ये बांकीचा चेहरा असलेला फलक होता आणि परेडच्या विरोधात काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आली। प्रिन्सेस डायनानं लग्नाच्या वेळी घातलेल्या वेडिंग ड्रेसचं प्रदर्शन झालं। प्रिन्स चार्ल्सच्या जुन्या घरी हा वेडिंग ड्रेस पाठवण्यात आला। 1981 मध्ये प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्सचं लग्न झालं होतं। डेव्हिड आणि एलिझाबेथ इमॅन्युएल यांनी हा ड्रेस डिझाईन केला होता। एखाद्या परिकथेतील राजकुमारीसारखा हा ड्रेस आहे असं मानलं जातं। 1992 मध्ये चार्ल्स आणि डायना यांचा घटस्फोट झाला, तर एका कार अपघातात पॅरिसमध्ये 1997 मध्ये डायनाचा अपघाती मृत्यू झाला। आणि या बातम्या पाहिल्यानंतर वेळ झाली आहे जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। नमस्कार।